मोहिनी मालिकेच्या आजच्या 2 एप्रिलच्या भागात आपण बघूयात. कार्तिकीला शालिनीने अभ्यासाला बसवलेलं असतं आणि समोरच नेमकं महेंद्र मॅगझिन वाचत बसलेला असतो. कार्तिकीचं लक्ष अभ्यासात कमी आणि मॅगझिनमध्येच जास्त असतं. ती पाठीमागून त्याला खुणवते आणि पान पलटायला सांगते. महेंद्र तिला थोडंसं रागावतो, पण कार्तिकी ती सुधारणाऱ्यातली तर नाही आहे. इतक्यातच मोहिनी येते. मोहिनी गाडीवरून खाली उतरते. आता आरकेने बांधलेलं कापड अजूनही तिच्या ओढणीला तसंच असतं आणि मग ती घरात पाऊल ठेवण्याआधीच तिला पिंकीचं बोलणं आठवतं की कार्तिकीला सांगू नकोस हे सगळं, ती तर त्याच्यापेक्षाही जास्त बधीर आहे. तेव्हा मोहिनी पटकन आपली ओढणी लपवते. ती जेव्हा घरात येते तेव्हा शालिनी म्हणते, अगं बाई आलीस तू? अगं मी तुला कोथिंबीर सांगणार होते आणायला. तेव्हा मोहिनी हसत म्हणते की मग फोन करायचा किंवा मॅसेज टाकायचा ना, घेऊन आले असते. तेव्हा शालिनीच्या लक्षात येतं, हो की अगं मी विसरलेच. मोहिनी विचारते की मी लगेच घेऊन येऊ का? शालिनी म्हणते की नाही नको राहू देत, तू दमून आली आहेस, तू फ्रेश हो. महेंद्र म्हणतो की ठीक आहे मग मी घेऊन येतो. शालिनी सांगते की नाही अहो, तात्पुरतं आता भागले, नंतर बघूयात. आता कार्तिकीला तर बहारच हवा असतो. मग ती लगेच म्हणते मी आणू का? आता महेंद्र तिला जोराचा धापाटा लावतो, गुपचूप अभ्यास कर. शालिनीसुद्धा ओरडते. मोहिनी आता तिच्या रूममध्ये जाते आणि ती रूममध्ये जाण्यापूर्वी ती काहीतरी लपवते यावरती कार्तिकीची बारीक नजर असते. मोहिनी आपल्या रूममध्ये निघून जाते. आता महेंद्र मॅगझिनचं पान पलटतो आणि समोर असतो आरके. तिथेच आरकेचा फोटो पाहून कार्तिकी घायाळच होऊन जाते. ती म्हणते की वाव आरके, यार कधी येणार माझ्या मॅगझिनमध्ये असा फोटो? कधी होणार मी आरकेची हिरोईन? पुन्हा शालिनी आणि महेंद्र तिला ओरडतात की गुपचूप अभ्यास कर. शालिनी तिच्या हातून ती मॅगझिन हिसकावून घेते. डोळ्यासमोर पुस्तक आणि डोक्यात आरकेचे विचार. कशी पास होणार आहेस का तू? तेव्हा कार्तिकी पडलेल्या चेहऱ्याने सांगते की आई उगाचच लेक्चर देऊ नकोस हा, मी करते की नाही अभ्यास. त्यावर शालिनी म्हणजे टिपिकल आयांचं ठरलेलं वाक्य, तर हा जो सगळा उजेड पडला ना तो तुझ्याचमुळे. शालिनी महेंद्राला विचारते की बरं मी पटकन भाजी टाकते, आपण सगळे एकत्र जेऊयात. तसंही कार्तिकीचं थोडीच अभ्यासात लक्ष लागणार आहे. आणि टोमणा मारून ती उठून जाते. महेंद्रही तेथून जातो. आता कार्तिकी अभ्यास सोडते आणि मॅगझिनमध्ये आरकेलाच बघत बसते. इकडे ललिता इतकी खुश असते. अजिंक्य येतो. त्याच्या फोनमधून लक्ष जेव्हा जातं तिच्याकडे, तो विचारतो की अरे वा मम्मा, आज खूपच खुश दिसतेस. तेव्हा ललिता सांगते की हो, कारण रिया आरकेसोबत लग्नाचा विचार करते. तिच्याशी फोनवरती बोलणं झालं. मी तिला सांगितलं की आम्ही चारधामवरून परत आलो की आम्हाला भेटायला ये. तेव्हा आता अजिंक्य चिडून विचारतो की मम्मा तुला त्या आरकेच्या लग्नात काय इंटरेस्ट आहे एवढा? ललिता आता त्याच्या जवळ जाते आणि त्याला समजावते. तुला माहिती आहे रियाचे वडील कोण आहेत? तो म्हणतो की नाही. ललिता त्याचं नाव सांगते की विश्वनाथ भोजने, आरकेच्या आत्ताच्या फिल्मचे प्रोड्युसर. आणखीन 3 फिल्म त्यांनी प्रोड्यूस केल्या आहेत. तेव्हा आता अजिंक्यला सगळा प्रकार कळून येतो आणि त्याच्या आईचं ललिताचं त्याला फार कौतुक वाटतं. तो म्हणतो की वाव मामा, पण तो बावळट या लग्नासाठी तयार होईल का? त्यावर ललिता म्हणते की तू ऐकतोस माझं? तो म्हणतो की नाही, पण तो ऐकतो. माझा शब्दही तो कधी खाली पडू देत नाही. आणि आरकेच्या याच विश्वासाचा ललिता नेहमी गैरफायदा घेत आली आहे. ललिता सांगते की आणि जरी त्याने लग्नासाठी नकार दिला तर माझ्याकडे असा हुकमाचा एक काय जो वेळ आल्यानंतर पूर्ण गेम फिरवू शकतो. अजिंक्याला उत्सुकता लागते. तो विचारतो की हुकमाचा एक का म्हणजे? त्यावर ललिता त्याला सांगते की फार विचार करत बसू नकोस, वेळ आल्यानंतर तुला सगळंच कळेल. जाऊ देत गजर लाव. आणि ती झोपते. अजिंक्य रागाने तेथून निघून जातो. इकडे मोहिनीच्या घरी सर्वजण जेवायला बसणार असतात. आता महेंद्र म्हणतो की कार्तिकी बाळा चल जेवायला ये, बस झालं तुझं अभ्यासाचं नाटक. तेव्हा मोहिनीसुद्धा पटकन झालेला स्वयंपाक बाहेर घेऊन येते. शालिनीची मदत करते जेवण वाढण्यात. कार्तिकी आपलं येते इथं जेवायला. इतक्यातच पिंकी आलेली असते. महेंद्र तिला जेवायला सांगतो.
पिंकी म्हणते की तुमचं तुम्ही जेवण घ्या रे, मला ना असं जळजळ होत आहे, मी लिक्विड डाएटवरती. तेव्हा महेंद्र म्हणतो की लिक्विड डाएट वगैरे काही नाही या, चल गुपचूप जेवायला बस. आणि लिक्विड डाएट म्हणजे नेमकं काय, काय खाणार आहेस तू? त्यावर पिंकी सांगते की वडापाव, मिसळ. त्यावर हे बाकीच्या इतके हसत असतात. महेंद्रला काहीच कळत नाही सुरुवातीला. तो विचारतो की आणि हे किती दिवस असं डाएट करायचं, असं किती दिवस खायचं? पिंकी सांगते की रोज. आता तर ह्यांना हसूच आवरत नाही. महेंद्र तिला ओरडतो, जेवायला बसायला सांगतो. पिंकी बहाणा करते की नाही, माझी नाईट शिफ्ट आहे, मला जावं लागेल, उद्या सकाळी लवकर नक्की येईन. आता शालिनी तिला जेवणासाठी आग्रह धरते. निदान एक घास तरी खाऊन जायला सांगते. शालिनी स्वतःच्या हाताने पिंकीला घास भरवते. आता पिंकीच्या तोंडाला इतकं पाणी सुटतं. ती विचारते की जेवून जाऊ का? आता महेंद्र तिला ओरडतो, का? नाईट शिफ्ट आहे, उशीर होतोय ना, निघ तू इथून. सर्वजण एकत्रित गप्पा मारत जेवत असतात. आता मोहिनी मुद्दामच महेंद्रची खोड काढते, कारण त्याचं लक्ष नसतं जेवण्याकडे, त्याचं लक्ष असतं जास्त तरी बोलण्याकडे. मोहिनी मुद्दामच त्याची पुरी अशी संपत आली का दुसरी टेकते. आता महेंद्र विचार करतो की मगाचपासून मी एकच पुरी कसा खातोय, संपत का नाही आहे? शालिनीला तो म्हणतो की बहुतेक ना आज मला पिंकीसारखं जळजळ होणार आहे वाटतं. त्यावर तो मोहिनीकडे बघतो आणि मोहिनी हसायला लागते. मग त्याला लक्षात येतं की इतका वेळ एकच पुरी का संपत नाही आहे ते. मोहिनी कान पकडून त्याची माफी मागते. त्यावर महेंद्र म्हणतो की माझ्या या लाडक्या लेकीमुळे मला काहीही झालेलं चालेल. तेव्हा मोहिनी चिडते, बाबा मी तुला काही होऊ देईल का? आता कार्तिकेला राग येतो, कारण महेंद्र फक्त मोहिनीचेच लाड करतोय. शालिनी आता त्या तिघांनाही ओरडते की गुपचूप जेवण करा, जेवताना बोलायचं नसतं. इकडे आरके स्विमिंग पूलपाशीच दारू पीत बसलेला असतो आणि सोबत असताना आता खूप सारे काजू त्या स्विमिंग पूलमध्ये टाकलेले असतात. इतक्यात एक नोकर येतो. आरके आपला शांत असतो आत्तापर्यंत, पण जेव्हा नोकर येतो तो सांगतो की मोठे साहेब औषध घेत नाही आहेत. आता मात्र आरकेची तंतरत्या. तो नोकरांना सांगतो की स्विमिंग पूलमध्ये ना काजू आहेत, पाणी खराब झालं आहे, बदलून घ्या. आणि जाऊन त्याची डायरेक्ट कचांडी धरतो. काय म्हणलात? आता तो बिचारा घाबरतो. आरके त्याला इतकं जोराचं ढकलतो, तो त्यातून पळूनच जातो. आरकेला आता इतका राग आलेला असतो. बाप आहे म्हणे बाप, याची ना मला इतकी लाज वाटते. आज ठरवलं होतं लिमिटेड ड्रिंक घ्यायचे आणि तो दारूची मोठी बॉटल उचलतो. आईची फसवणूक केली याने आणि आई काय करते, त्याची सेवा करते. फक्त आईसाठी गप्पा आहे आम्ही. आणि रागाच्या भरात ती अख्खी बॉटल तो रिकामी करतो. कटाकटात दारू पिऊन घेतो. आता त्याला त्यानंतर अचानक झोप लागायला लागते आणि तो तिथेच आहे त्याच ठिकाणी आडवा होतो. इकडे रात्रीच्या वेळी महेंद्र जेव्हा शालिनीच्या रूममध्ये येतो, तो मोहिनी कार्तिकी दोघींनी ना बाय करतो. आता त्याला बाहेर जायचं असतं, पण काही केल्या त्या दोघी तेथून हलतच नसतात. दोघेही मस्त गप्पा मारत बसल्याचं दिसतं. शालिनी आता विचार करते की अहो, बाहेरून कुठून तरी आपल्या मुलींना खरं कळण्यापेक्षा आपणच त्यांना सांगूयात ना. किती दिवस आपण हे सगळं लपवून ठेवणार आहात? तेव्हा महेंद्र म्हणतो की खरं तुम्हाला सगळं सांगून टाकायचं आहे? शालिनी म्हणते की हो. महेंद्र तिला म्हणतो की ठीक आहे, चला जाऊयात. आता शालिनीची बोबडी वळते. ती विचारते की पण काय सांगायचं? महेंद्रला हसू येतं. तो म्हणतो की तेच तर म्हणतोय मी. खरं तर मुलींना सांगायची काय गरज आहे? बाप म्हणून त्यांच्या बर्थ सर्टिफिकेटवरती फक्त माझंच नाव आहे. आणि ते दोन्ही बर्थ सर्टिफिकेट तो शालिनीला दाखवतो. ते दोन्ही बर्थ सर्टिफिकेट पाहिल्यानंतर शालिनीला आता सत्याची जाणीव होते. तिचा ऊर भरून येतो. आणि आता आपल्याला फ्लॅशबॅकमध्ये दाखवलं प्रेक्षकांनो की शालिनीला जेव्हा दुसरी मुलगीच झाली होती मोहिनी, तेव्हा हॉस्पिटलमध्ये नर्सने आता बाळाच्या वडिलांचं नाव विचारलं होतं. त्यावेळेस शालिनी अक्षरशः घाबरून गेली होती. तिला दुसरा कुठला मार्ग दिसत नव्हता. प्रतापरावांचं नाव लावणं म्हणजे जीवाशी खेळ. दुसरी मुलगीच झाली जर कळलं तर मग ते तिला सुखाने जगू देणार नाहीत किंवा ते मोहिनीला मारूनही टाकतील याची भीती होती. आणि ऐन वेळेला तिच्या मदतीला धावून आला महेंद्र.
अचानकच महेंद्रची एंट्री होते. तो सांगतो की महेंद्र देवकर. बाळाचं नाव मोहिनी महेंद्र देवकर. आता शालिनी महेंद्रला म्हणते की खरंच त्यावेळी तुमच्या बाबतीत खूप मोठा गैरसमज झाला होता माझा. तुम्ही खूप चुकीचं वाटला होतात मला. पण तुम्ही मला, माझ्या मुलींना त्या राक्षसापासून कायमचं वाचवलं. मुलींवरती एवढं जीवापाड प्रेम केलं. स्त्री म्हणून नेहमी माझा आदर केलात. पुरुषपणाचा अधिकार कधी गाजवला नाही तुम्ही. स्वतःच्या मर्यादा कधी ओलांडल्या नाहीत तुम्ही. खरंच सख्ख्या बापानेही केलं नसतं इतकी कर्तव्य पार पाडली आहेत तुम्ही. त्यावेळी महेंद्रचं सुद्धा ऊर भरून येतो. त्याच्या डोळ्यात अश्रू दाटून येतात. आता शालिनीच्या हातून ते बर्थ सर्टिफिकेट घेत तो म्हणतो की बस करे यार, अब रुलाओगी क्या. मी काही नाही हो, निमित्त मात्र होतो. करता करविता फक्त तो एक आहे. बरं चला झोपा तुम्ही आता. आता महेंद्र जाणारच असतो, पण शालिनी अचानक त्याला हाक मारते. अहो, आजपासून तुम्ही इथे झोपलात तर चालेल ना. महेंद्र धक्क्याने तिच्याकडे पाहतच राहतो. त्याच्या डोळ्यातून अश्रू खाली पडतात. शालिनी आपलं बेडच्या एका बाजूला झोपी जाते आणि महेंद्र तिच्याकडे पाहतच राहतो. कारण इतक्या वर्षानंतर शालिनीचा अचानक निर्णय का बदलला असेल. कार्तिकी इकडे आर्केचा इंटरव्ह्यू बघत असते. आर्के इंटरव्ह्यूमध्ये म्हणतो की स्वतःचं वेळ द्यावा लागतो, डेडिकेशन, खूप सारे सॅक्रिफायसेस करावे लागतात. स्टार फक्त कोणी होऊ शकतं, पण सुपरस्टार एकच, आर्के. कारण मी स्वप्न विकतो लोकांना. स्टार्सला बघणं कोणाचंही स्वप्न असू शकतं, पण मला बघणं हे लोकांचं व्यसन आहे. इतक्यातच मोहिनी येते आणि तिला दटावते की हे काय दिदू, अभ्यास सोडून काय चाललं आहे तुझं. तेव्हा कार्तिकी चिडून म्हणते की मोहिनी, तूच सांगितलं ना की रात्रीचा अभ्यास करायचा नाही, जागरण करायचं नाही, स्लीप टायटिंग बिघडते. तेव्हा मोहिनी म्हणते की हे बरं लक्षात आहे गं तुझ्या, चल मला मदत कर. जे बेडशीट असतं त्याची घडी घालायची असते. अचानकच मोहिनीचा फोन वाजतो. तेव्हा प्रतीक नाव येतं आणि मग काय, कार्तिकी तिला चिडवते की अरे वा, सेटवरती बॉयफ्रेंड पटवलं वाटतं. मोहिनी म्हणते की गप का दिदू, कास्टिंग डिरेक्टरचा आहे, काय म्हणतात बघ ना, फोन स्पीकरवरती ठेव. कार्तिकी आता फोन रिसीव्ह करून स्पीकरवरती ठेवते. आता खरं तर कार्तिकीसाठी खूप मोठी संधी चालून आलेली असते. जे कास्टिंग डिरेक्टर आहे प्रतीक, तो मोहिनीला विचारतो की अगं मोहिनी, तुझ्या बहिणीला फिल्ममध्ये काम करायचं होतं ना. कार्तिकी तिकडे म्हणते की मी आलतू फालतू रोल नाही करणार. मोहिनी म्हणते की हो हो सर, तिला रोल करायचा होता. तेव्हा प्रतीक सांगतो की आपल्या फिल्ममध्ये एक छोटासा रोल आहे, तुझी बहीण करेल का. म्हणजे आर्केसोबतचा रोल आहे. आता कार्तिकी इतकी खुश होऊन जाते. मोहिनीच्या ऐवजी तीच फोन हातात घेते आणि ती म्हणते की हो हो सर, मी तयार आहे. ते विचारतात की तुम्ही कोण. कार्तिकी ओळख करून देते स्वतःची की मी कार्तिकी महेंद्र, मी मोहिनीची मोठी बहीण आहे. तेव्हा प्रतीक तिला विचारतो की मग तुम्ही उद्या येऊन ऑडिशन द्याल का. कार्तिकी म्हणते की हो नक्की येईन सर, आणि फोन ठेवून देते. आता ती अशी इतकी खुश झालेली असते. मोहिनी तिला म्हणते की अगं दिदू, पण विचारायचं ना रोल कुठला आहे ते. आता कार्तिकी आर्केची हिरोईन होण्याचे स्वप्न रंगवत्या. ती म्हणते की कपक, आर्केसोबत मला स्क्रीन शेअर करायला मिळते, यापेक्षा आनंदाची दुसरी काय गोष्ट असू शकते. आता मीच होणार आर्केची हिरोईन. अजिबात मला कामं सांगायची नाही. आता मी आर्केची हिरोईन आहे. ती आतापासूनच दादागिरी करायला लागते. मला माझी झोप आता कंप्लीट करावी लागेल ना. हे मोहिनी, अगं पण मला झोपच येणार नाही गं, मला आर्केसोबत काम करायला मिळते. कार्तिकी इतकी वेड्यासारखी वागत असते. मोहिनी तिला दटावते की दिदू गुपचूप झोप तू आता. आणि कार्तिकी आता झोपते, पण बडबडत असते की ती आर्केची हिरोईन होणार आहे. तिचा उत्साह ती ककनालाच भिडलेला असतो आणि तिला इतकं खुश पाहून मोहिनी खूपच खुश असते. आणि प्रेक्षकांनो, भाग इथेच संपतोय. आता पुढील भागात आपण पाहणार आहोत की मोहिनीला सेटवर गेल्यानंतर मुकुंदकडून कळतं की आउटडोअर शूट सुरू होणार आहे आणि शूट असणार आहे अमरापूरला, जिथे मोहिनीचे खरे वडील आहेत. जेव्हा ती घरी येऊन याबद्दल सांगते, तेव्हा मात्र शालिनीच्या पायाखालची जमीनच हादरते.
तिच्या मनात भीती दाटून येते आणि अचानक प्रतापरावचा चेहरा तिच्या नजरेसमोर उभा राहतो. आता शालिनी मोहिनीला अमरापूरला जाऊ देईल का? आणि मोहिनी जरी अमरापुरात गेली तर भूतकाळातील सत्य तिला समजेल का? पाहणं तितकंच मनोरंजक ठरेल. प्रेक्षकांनो, मोहिनी या नव्या मालिकेचे एपिसोड पाहण्यासाठी सबस्क्राईब जरूर करून ठेवा.